सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी एक अशी गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ तयार करत आहे की ही गोष्ट जर तुम्ही रोजच्या वापरामध्ये जर तुम्ही केले तर तुमच्याकडे चारी आठी दिशांनी धनाचा वर्षाव व्हायला चालू होईल। सगळ्यात आधी ही वस्तू काय आहे ते सांगण्याआधी मी तुम्हाला थोडेफार त्याच्याबद्दल एक कल्पना देते की ही वस्तू तुम्ही रोजच्या वापरामध्ये सुद्धा कुठल्या पद्धतीने वापरल्यावर तुम्हाला काय फायदा होणार आहे हे मी तुम्हाला सांगते। तुम्हाला हे तर माहिती आहे की ही जी वस्तू आहे ती बुधाची कारक आहे आणि बुधाची कारक जर वस्तू आपण रोजच्या आयुष्यामध्ये वापरली तर धन कमावण्याच्या संधी माणसाला मिळत जातात। धन कमावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बुध हा ग्रह चांगला करणे। बुध हा बिझनेसचा कारक आहे, पैशाचा कारक आहे, धनाच्या ज्या काही संधी आहेत त्या देणारा ग्रह हा बुध आहे। मग बुध हा फक्त एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण घरासाठी कसा चांगला करायचा आणि धन कमावण्याच्या संधी कशा उपलब्ध करून धनाचा वर्षाव कसा करून घ्यायचा याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे। पहिली गोष्ट ही की धन कमावण्याच्या संधी देणारा ग्रह बुध हा ज्याच्याकडे पॉझिटिव्ह इफेक्ट देत नाही त्याने हे उपाय या ज्या मी आज रेमेडीज देणार आहे ते नक्की करा आणि पैसे मिळवण्याच्या संधी तुमच्याकडे कसा येत आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। ती अशी वस्तू आहे की जी तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये वापरता आणि ती आहे तुरटी। तुरटी ही बुध या ग्रहाची कारक आहे। तुरटीचा कशा प्रकारे वापर करायचा ते मी तुम्हाला सांगते। पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर धनाचे आगमन किंवा लक्ष्मीचे आगमन हे होत नाही। तर घरामध्ये नकारात्मकता येऊ नये किंवा असेल तर ती नष्ट व्हावी यासाठी तुम्ही जी रोज फरशी पुसता त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी तुरटीची पावडर टाकायची आहे आणि फरशी पुसायची आहे। त्याने काय होईल, तुमच्या घरात जी तुमच्या पायाने किंवा आणखी कुठल्या मार्गाने जर नकारात्मकता आली असेल तर ती निघून जाईल। दुसरी गोष्ट अशी की ज्याचा बुध चांगला नाही, ज्याला बिझनेस खूप चांगला प्रकारे करायचा आहे किंवा धन कमवण्याच्या संधी माणसाला उपलब्ध करून घ्यायचं आहे तर त्याने बुधवारच्या बुधवार तुरटी पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या करायच्या आहेत। म्हणजे तोंडामध्ये ते पाणी घेऊन थोडा वेळ ठेवून ते थुंकून द्यायचे आहे। अशा प्रकारे जर तुम्ही 5 बुधवार जरी तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्या तरी तुमचा बुध हा चांगले इफेक्ट द्यायला लागेल आणि तुमचे धन कमवण्याच्या संधी किंवा बिझनेस असेल तुमचा तर तो ग्रोथ व्हायला चालू होईल। पुढची गोष्ट अशी की तुरटी ही निगेटिव्हिटी ऑब्झर्व करते। त्यामुळे तुम्ही बाहेर जाताना तुमच्याकडे जर पैसे येत नसतील किंवा टिकत नसतील तर तुम्ही तुरटीचा खडा हा पर्समध्ये, तुमच्या वॉलेटमध्ये, तुमच्या लॉकरमध्ये सुद्धा तुम्ही तुरटीचा खडा ठेवू शकता की ज्याने धनाचे आगमन पण होईल आणि धन टिकेल पण। त्याचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी होईल। पुढची गोष्ट अशी की प्रत्येक रूममध्ये एका काचेच्या बाउलमध्ये तुम्ही तुरटीचा खडा ठेवायचा आहे। याने काय होईल तर तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी ही ती तुरटी ऑब्झर्व करून घेईल। थोड्या थोड्या दिवसांनी ती तुरटी एक्सचेंज करत जा। त्याने काय होईल तर तुमच्या घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, काही वाईट दुष्ट नजर असेल, करणीबाधेचा त्राससुद्धा जर असेल तर तो सुद्धा तुरटी ही ऑब्झर्व करून घेते। पुढे तुरटीचा वापर आणखीन एका प्रकारे कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते। तुरटी ही तुम्हाला हे माहिती असेल की वाईट दुष्ट नजर ही खेचते, म्हणून तुरटी जर लहान मुलांना, मोठ्या माणसांना किंवा म्हाताऱ्या माणसांना सुद्धा कुठला निगेटिव्हिटीचा त्रास होत असेल, स्वप्न पडत असतील किंवा दुष्ट नजरेचा त्रास असेल
तर ती तुरटी जी असते ती त्या माणसावरून 7 वेळा ओवाळून तुम्ही तव्यावरती जाळू शकता. याने पण तुमच्या निगेटिव्हिटीचा त्रास कमी होईल आणि जर काही अडथळे असतील प्रगतीमध्ये तर ते अडथळे निघून जातील. एखाद्या मुलीला किंवा मुलाला जर पाहुणे पाहायला येणार आहेत दुसऱ्या दिवशी लग्नासाठी, तर आदल्या दिवशी तुरटी उतरून जाळत जा. त्याने त्या पाहुणे जे पसंत करण्यासाठी येणार आहेत, तर त्याच्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी निर्माण होत असेल, अडथळे निर्माण होत असतील पॉझिटिव्हिटी त्या लोकांपर्यंत पोचण्यामध्ये, तर ते सुद्धा दूर होतात. पुढे अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगते. तुरटी ही खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटीला लांब सारते. तर तुरटी नेहमी जवळ ठेवत जा. तुरटी जेवढी तुम्ही जवळ ठेवाल तेवढी ती निगेटिव्हिटी ऑब्झर्व करेल आणि ती तुम्ही जाळू शकता, पाण्यात प्रवाहित करू शकता. त्याने तुमचा बुध हा ग्रह चांगला व्हायला चालू होईल. तुरटी जिथे असेल तिथे बुध ग्रहाची साथ निर्माण होते. बिझनेसचा टेबल असेल, तुमचं ऑफिसमध्ये एखादा टेबल असेल, त्या टेबलवरती सुद्धा तुम्ही तुरटीचा खडा ठेवत जा. त्याने सुद्धा तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी जास्त येतील. कस्टमर्स, जर बिझनेस असेल तर कस्टमर्स येतील आणि जॉबमध्ये असाल तर तुमच्या ग्रोथसाठी अपॉर्च्युनिटीज येतील. त्याचप्रकारे बुध हा ग्रह बुद्धीचा पण कारक आहे. ज्याची डिसिजन चांगले येत नाही आहे, त्याला निर्णय क्षमता चांगली नाही आहे, त्यांनीसुद्धा तुरटी ही जवळ ठेवावी. त्याचप्रकारे लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांनासुद्धा जर अभ्यासात मन एकाग्र होत नसेल, त्यांची बुद्धी चालत नसेल, त्यांना इच्छा होत नसेल अभ्यास करायची, तर त्यांच्या स्टडी टेबलवर सुद्धा तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तुरटी त्यांच्या स्टडी टेबलवर सुद्धा ठेवू शकता. याने त्यांचं मन एकाग्र होऊन अभ्यास करण्याची त्यांची इच्छा प्रबळ होते. इतके सारे तुरटी, या एका वस्तूमुळे इतके सारे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. चारी आटी दिशांनी धनाचा तर वर्षा होईलच, त्यासोबत तुमची बुद्धीही स्ट्रॉंग होईल. तुम्हाला निगेटिव्हिटीपासून रक्षणही होईल. सुख, शांती, समाधानासहित आयु, आरोग्य, ऐश्वर्य तुमच्याकडे सतत तुमच्यावर त्या पॉझिटिव्हिटीचा वापर तुम्ही करून ग्रोथ निर्माण करू शकाल. तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती अनुभवाल. तर या गोष्टी नक्की करा. तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये नक्की तुरटीचा अशा प्रकारे वापर करा. तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती पाहायला मिळेल. तुम्ही हे जे व्हिडिओ आहे ते शेअर करत जा. तुमच्यामुळे इतरांनाही फायदा झाले पाहिजे. त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा चॅनलला. आता जेवढे तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोचणार आहे. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे मी माझं डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबरही टाकला आहे. तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअपद्वारे सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि नामस्मरण करत जा. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की महाराजांचे नामस्मरण करणाऱ्याला कधीही कुठली गोष्ट कमी पडत नाही. त्यामुळे कमेंटमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ लिहा आणि महाराजांचे सतत नामस्मरण करून पॉझिटिव्हिटी अंतर्गत करून घ्या. सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ.